श्री अधिक मास महात्म्य अध्याय पहिला। ओम श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सीतारामचंद्राभ्याम नमः। श्री पांडुरंगाय नमः। ओम नमो जी गणराजा एकदंता चतुर्भुजा परशपाणी अधोक्षजा उभवी ध्वजा यशाची ऐसा तू विघ्नहरू ग्रंथारंभी नमस्कारू देवनिया अभयवरू नेई परपारू ग्रंथ हा नमो आदिजननी चराचर जयेपासुनी ते शारदा हंसवादिनी ग्रंथारंभी नमियेली नमो श्री गुरु रामदास तो सर्वी सर्वस्व उदास तयाची धरुनी आकास ग्रंथ शेवटास जावो हा प्रार्थनेचे एक कारण आयुष्य नसे अपुल्याधीन ग्रंथारंभी लोभ धरून वेदन म्हणे तो मूर्ख हो येथे करता आणि करविता वक्ता आणि वदविता सर्व ही रघुनाथ सत्ता वृत्ता अहंता प्राणियाची असो आता हे वार्ता ग्रंथ तरी हा कोणता तरी अधिक महात्म्य ग्रंथा बंधू आता निर्धारे संस्कृत वाणी व्यासोक्त पद्मपुराणीचे संमत तयाचा असे हा मतितार्थ तो असा अवगता श्रोतिया एकदा मुनयः सर्वे नैमिषारण्यगताः ब्रह्मानते ये च हरिद्वार निवासिनः टीका कवण एका अवसराचे संधी मिळून या ऋषींची मांदी नैमिषारण्याच्या अवधी येथे झाले सत्वर जे महातपस्वी योगीराज महानुभाव तेजपुंज हरिद्वार कुरुक्षेत्रज्ञ समुदायेसी पातले शशी समान शीतळता भानु समान तेजाळता तयाची या आशीर्वादे तत्वता रंकतो प्रभुत्वता पावे पै ऐसे सर्व ही ऋषीवर गालव आणि शुकेंद्र नामे सांगता अपार होईल प्रसार ग्रंथाते समग्र ऋषी मिळून सुता प्रतिकरिती प्रश्न कलयुगी अन्नगत प्राण परमार्थ साधन केवी गडे त्याही वरी दरिद्र व्यथा शरीरी जडे रोग अवस्था नित्य नाम स्मरण करिता अवकाश कदा नसे पै जरी कीजे तर्थाटण व्याधिग्रस्त शरीर क्षीण संसार दादा करिता जाण अवकाश कदा नसे पै शक्तिवीण सर्वथा न जाववे तीर्थपंथा द्रव्य जावे जरी तत्वता तरी दरिद्र व्यथा अपार स्वगृही करावे धर्मदान तरी द्रव्य पाहिजे तया लागून अथवा भगवंती होता अनन्य तरी गतायुषी प्राणी हा ऐसियासी कवण उपाय प्राणिया कैसा तरणोपाय अमूल्य हा नरदेह केवी पावे परलोकाते अनंत पापाची आराशी दरिद्रे गडिती प्राणियांसी मग पावे रवरव नरकासी यमयातनेसी अपार नाना परी यमयातना शास्त्री बोलले प्रकार नाना ते जाचणी भोगती जना उसंत जाणा नसेची ऐसी या प्राणियासी तैसे निकरावी परमार्थासी तरी कृपा करून आम्हासी काही उपाय सांगावे ऐसे समस्तांचे प्रश्नाक्षर ऐकून या सविस्तर बोलता झाला उत्तर व्यास शीश सुतपै ते वदन मौळी ऐका हो सर्व ऋषी मंडळी एकदा श्री माधव जवळी प्रार्थिती झाली कमळजा तुम्हा ऐसाची प्रश्न लक्ष्मी करी आपण हे माधव जनार्दन ऐका वचन पै माझे श्री लक्ष्मी उवाच हे भगवान देवदेवेश तुम्ही तो सर्व देवांचे ईश आणि प्राणीमात्रांचे पालनाधीश सर्वत्रांचे स्वामी तरी कृपाळुत्वे करुनी निवेदावे मज लागुनी जे चराचर जीव प्राणी केवी तरती भवारणवी जैसी पती विण रमणी न शोभे कदा दीन यामिनी तेवी अदत्त झालिया प्राणी न शोभे दानी कदा तो तैसे दान धर्मा विण जे नर ते द्विपदांचे केवळ खर तरी अल्प वेचुनी पुण्य अपार कवण असे स्वामिया कवण दान कवण तप हे कृपा करून अल्प मज निवेदावे स्वल्प स्वल्प तरुणोपाय जगाते ऐसा प्रश्न समुद्र तरण्याचा करुणी बोलत असे वाचा स्वामी तो दीन जनाचा केशवराज सत्यपै ऐके हो क्षीराब्धी तनये दुर्लभ तो नरदेह येथे सहजासहज घडती अपाय सायास नसता अनायासे ते कवण म्हणसी तरी ऐके युक्तायुक्त प्रकार देखे शास्त्री बोलिले अनेके ते आवश्यक घडिती की स्नान संध्या देवतार्चन कुळ धर्म वर्णाश्रम जाण पर्व काळ न घडे दान मग तीर्थ भ्रमण कायसे शरीरी भरता व्याधी मग कैचे स्नान देवतार्चन विधी अथवा पर्व काळ कुळ धर्म संधी द्रव्यावीण सिद्धी केवी होय किंवा अकाळी घडे मौजी लग्न द्रव्य नाही म्हणून शास्त्री निर्धार केला जाण अष्टवर्षाचा निर्धारे अष्टवर्षी चौलोपनयन तैसेची कन्येचे कन्यादान हे समयासी न घडती जाण म्हणून अकाळ बोलीजे का आलिया पितृदिवस कांता जालिया अस्पर्श
म्हणून अकाळी तो दिवस शास्त्रज्ञाने ऐसे बोलती, अथवा व्याधीग्रस्त झाले शरीर, मग राहिला सहजची आचार, तैसेची प्राशन करणे लागे नीर. अन्न ही परिकर शय्येवरी, इतुकी या दोषांच्या मळासी, संचय होताची समरसी, तया ते म्हणती मलमासी. घटका पळ दिवस गणिता, नक्षत्र आणि मास तिथी, हे कवणे अर्धे उणे होती, तरी ऐसी या दोषाची होत भरती, मग ते पावती क्षयाते. म्हणून तिसरे वर्षी जाण, एक मास अधिक तेणे गुण, मग ते होय म्हणून नामाविधान. मलमास जाण बोलिजे, तरी ऐसिया दोषांचे क्षाळन, होईल तेची एक साधन. मलमासाचे जे जे अधिष्ठान, ते स्वयमीच जाण वल्लभे. जेवी त्रिगुण निरसिलियावरी, वस्तू रे साक्षात्कारी, हे गुण जाणावी चतुरी. संत सेवा धरिजे, तैसे 3 संवत्सर गेलिया, उरे मास ज्योतिर्मया. नाम धरिती जाणती तया, केशवराया म्हणोनी केला सर्व कर्माचा नाश, उरला नाही लवलेश. म्हणोनी बोलिजे केश, दोषग्रासक जो मी, तया मासाचे महिमान, ऐके होनी सावधान. मलमास प्राप्त झालिया जाण, मांगल्य विधान लोपती, न होती विवाह कार्य, न होती उपनयन आचार्य. तीर्थाटन पर्याय, तोही न घडे जाण पै, तरी ऐसी आसी काय की जे, कवण पुण्ये दोषक्षाळी जे, तरी ऐके कमळ जे जे सुगम भूमंडळी. संक्रांतीहीन जो मास, म्हणून या मलमास, जेथे जया वाटे हव्यास, परलोकीचा पै. तयाने काय आचरावे, स्त्री अथवा पुरुषे भावे, पुण्यक्रिया स्वभावे, आचरण कैकीजे. ऐकोनी ऐसे उत्तर, लक्ष्मी बोले प्रत्युत्तर, कवण विधी कवण प्रकार, कृपा करून सांगिजे. हे नाथ कृपाळू, यथानुक्रमे निवेदावा, उद्यापन विधी बरवा, जे पूर्वी केशवा पुसिले. मग बोलो आदरिले, देवे परमहास्य केले, म्हणे अद्यापि नाही गेले अज्ञान पै तुझे. ब्राह्मणस्य मुख मासित, ऐसी तो श्रुती गर्जत, ते ब्राह्मण मुख माझे निश्चित. हे तू जाणत असती की, तरी ते ब्राह्मण कवणती कैसे, सांगतो तू ते जे जाण ऐसे. वेदत्रयी ज्ञान प्रकाशे, अनारिसे सर्वदा, इही लक्षणे जे मंडित. स्नान संध्या शीळ सदा युक्त, विद्या असोनी अगर्वित, ते प्रिय होत मज लागी. स्वगृही ते पचते अंत, अग्निहोत्र श्रोत स्मार्त जाण. वेदांतरंगीचे ज्ञान ते प्रिय जाण मज लागी. वेदज्ञानी शास्त्र संपन्न पंडित आणि विप्र जाण, याज्ञिक अज्ञायिक जाण ते प्रिय मज लागी. इतके असुनी अगर्वित, ओळगता नाही किंचित, समान दृष्टी सर्वातीत, तेव प्रिय निश्चित मज लागी. म्हणून माझे मुख हे निर्धार, वेदेची केला असे साचार. ऐकून ऐसे उत्तर, लक्ष्मी बोलती जाहली, ऐका विनंती स्वामीनाथा. एवढी पदवी ब्राह्मणा देता, तरी का फिरती लोलंगता. कवडीसाठी विदेशी, तरी ये विषयीचा संशयो, निरसावाजी संदेहो. तव बोलती येतो माधवो, ऐके अभिप्रावे पैयाचा. कृत त्रेता द्वापार आणि कली, हे निर्माण झाले जी काळी. सूर्यकर्णी उद्भवे एकची वेळी, त्या काळीचा वृत्तांत असे पै. 4 युगे निर्माण होता, मूर्तिमंत उभी राहिली तत्वता. ते 33 कोटीसी विधासा, तोही होता जवळीके. ते वेळी युगाचा युगधर्म, 4 वर्णाचा वर्णाश्रम. तया माझी श्रेष्ठ ब्राह्मण धर्म, तोची नेम अवधारी. कृतयुगा माझारी स्नान संध्यादी, कर्मे माध्यान्नवरी. ब्राह्मणे संपादावी बरवी परी, मग आश्रमा भीतरी पय्यावे. परितयांची योगक्षेम चिंता, रायानी करावी व्यवस्था. न मागता पुरविती पदार्था, कार्यप्रसंगता संपादी. ऐसा प्रथम युगी धर्म होता, दुसऱ्याचा ऐक आता. त्रेतायुग प्राप्त होता, धर्म कोणता अवधारी. एक यामापर्यंतवरी नित्य नेम सारावा भूसुरी. मग जाऊनी राजद्वारी, जोडल्या करी विनवावे. तव तया प्रभूने जाणा, पुरविजे ब्राह्मणाची वासना. द्वितीय युगाची ही रचना, कर्माचरण अंतरले आता. तिसरे द्वापार, ऐके तयाचा निर्धार. यज्ञादी कर्मे करीती राजेश्वर, तेथे जाती न पाचारिता. धन आशेसाठी वापुडी, हिंडता ती देशोधडी. तेथे स्वधर्माते वापुडी, अंतरली अनायासे. कैची संध्या कैचे स्नान, अवघे द्रव्याचेच ध्यान. म्हणून हिंडती रानोरान, कर्म भोगे आपुलिया. ऐसे चतुर्युगाचे विवरण, तुझ केले म्या कथन. तरी ब्राह्मणांचा अन्याय कवण, पाहे शोधून अंतरी. केला अवतार तो मीच जाण, म्हणून ब्राह्मणस्य मुख म्हणून. या लागी दोष न ठेवून, निर्दोष जाण भूसुर. जैसे स्वर्गी सुरवर, तैसे पृथ्वीवरी भूसुर. होतो माझाच अवतार, म्हणून अगोदर पूजावे. म्हणून जया वाटे पुनीत व्हावे, तेणे हे व्रत करावे बरवे. देव ब्राह्मण पूजावे, ऐक बरवे परी कैसी. प्रातकाळी उठून या नित्य नेमाधिक क्रिया. चारुनिया स्नान विधी बरविया, मूर्ती पूजाव्या देवतार्चनी. उपरी सपत्नीक ब्राह्मणा ते पापरजे,
भावार्थे आसन देऊनी तया ते पूजा विधानाते पैकी जे अर्ध्यपाद्यादी पूजा बरवी चंदन सुगंधी पुष्पे आणावी तेणे विधी समर्पावी पूजा मज प्रित्यर्थ मग नाना प्रकार मिष्टान्न अपूप लाडू पक्वान क्षीर खांड पायसान्न करावी निर्माण तया लागी नाना प्रकारे चित्र विचित्र शाखा निर्माव्या सुपवित्र कथिका वटकादी यंत्र दधी मिश्रित करावे अनेक प्रकारची रायती भावे करावी तया प्रति दध्योदन भोजनांती तया प्रति समर्पावे ऐसे षड्रस मिष्टान्न आकंठ घालावे भोजन येणेकरिता मी जनार्दन संतुष्ट होय तयावरी भोजन झालियावरी यथाशक्ती वस्त्रे अलंकार बरी मदर्पण बरविया परी तया करी अर्पावे मग घृत पक्व पांच पक्वान्ने करून फलतांबूल दक्षिणा दान येणे करुनी वायंदान द्यावे जाण तयासी एला लवंगा जायफळ पत्री सहित त्रयोदश गुण तांबूल अर्पुनी घाली जे माळ गळा सुगंध पुष्पाची ऐसे पूजन करुनी बरवे तयांचे आशीर्वाद घ्यावे लक्ष्मी नारायण जाणूनी नमस्कारावे मग बोळवावे स्वआश्रमा ऐसे व्रत एक मासवरी करावे सहपरिवारी आपण नक्त करावे अस्तमानावरी मग भोजन परिसारावी ऐसे करिता व्रताचरण होय दोष मंगळाचे क्षाळण मग शुचिष्मंत होऊन पावे सदन माझे तो ऐसा इतिहास बरवा जाण लक्ष्मीप्रती श्रीनारायण स्वमुखे श्रुत करी आपण तेची कथन कथिलेसे प्राकृत भाषा बरवी तू माते अर्पिली आघवी संशय न धरा जीवी पुराणी पहावी प्रचित ऐसा प्रथमोध्याय बरवा तुझ प्रति पावो माधवा येथोनी कथा भाग अवघा अवधारावा पुढे पै करिता ऐसे व्रत ना दरिद्र ना वैधव्य न मृत्यू यदार्थी श्लोकाचा गुह्यार्थ स्वये भगवंत बोलिसासे इति श्री अधिक मास महात्म्य पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित प्रथमोध्याय गोडहा संख्या 95 इति प्रथमोध्याय श्री कृष्णार्पणमस्तु।